बारामतीकडनं साक्षी काळे हे आहेत सर बांदास मामा आंगडे. बांदास मामा हात वर करा. हात वर करा. यांचं स्वागत सर्वांनी करावं टाळ्या वाजवून. या बांदास मामाने विजेत्या संघाला 1 किलो काजू 1 किलो बदाम खेळाडूसाठी दिले आहे. खेळाडूसाठी पुन्हा नंतर दूध पण देणार आहे. भोसले सर हे सगळं तुमच्या जवळ आहे बरं. बारामतीचा आणि ज्ञानप्रबोधिनी पुणे संघाचा दरम्यान या ठिकाणी ज्ञानप्रबोधिनीचा संघ सोनोने सरांच्या मार्गदर्शनाखाली आहे. सोनोने सर मग कबड्डी मधलं गब्बर आहेत. डबल खुर्चीचा वापर करणारं व्यक्तिमत्व आहे. सुंदर साक्षी काळे आहे. हिनं महाराष्ट्र ऑलिम्पिक कबड्डी स्पर्धेमध्ये धुमाकूळ घातला होता. बारामतीची ही सुपुत्री आहे. दादासाहेब आव्हाड च्या मार्गदर्शनाखाली हा संघ तयार होतो आहे आणि त्याच संघाची मेनधुरा साक्षी काळे यांच्याकडे आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. तेवढ्याच ताकदीचे पंच डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. मोतीराम कोरडे हिंगोली तर संजय कांबळे लातूर. बल्लू पठाण हिंगोली, सुनील धनले आणि संदीप धनले परभणी. शेख कलीम सरपंच आहेत परभणी. असा राष्ट्रीय पंच परीक्षा पास असलेले हे पंचदक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने नेमलेले. आपल्याला आपल्या स्पर्धेला कुठेही गालबोट न लागता सुंदर असा निर्णय देण्याचा प्रयत्न करतायत. अरे सुंदर पकड, जबरदस्त 8 नंबर, क्या बात. याला म्हणतात टायमिंग. 8 नंबरचं टायमिंग पकडीचं अप्रतिम. साक्षी काळे राष्ट्रीय खेळाडू महिलांची बारामतीची सुपुत्री आहे. आपल्या संघाला बळकटी देण्याचं काम करते साक्षी काळे. यानंतरचा सामन्याला पहिला पुकार कर्नाळा स्पोर्ट्स रायगड विरुद्ध सरस्वती स्पोर्ट्स नाशिक. या दोन्ही संघाला पहिला पुकार. आपल्याला पहिला पुकार देण्यात आलेला आहे. सामना संपताच आपण काही सेकंदात आपण मैदानावर यायचं आहे. या ठिकाणी 8 नंबरच्या खेळाडूंनी सुपर हिट केल्याबद्दल आमच्या यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष इद्रिस भाई शेख गुत्तेदार यांनी 8 नंबरच्या खेळाडूसाठी 200 रुपये बक्षीस दिलेले आहे. धन्यवाद. इद्रिस भाई, असंच प्रेम आपलं राहावं. सुंदर. इद्रिस भाई, तुम्ही 200 रुपयाचा सुपर रेटला ही पारितोषिक देऊन आम्हाला बळकटी दिली. खरंच असं कबड्डीवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व असावं. इद्रिस भाई शेख आमच्या यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष आहेत. घेतलं ना. प्रेक्षकांच्या माहितीसाठी श्री महारुद्र नवयोग गणेश मंडळाचं हे 3रं वर्ष आहे आणि तीही यशस्वी वाटचाल आहे. वरच्यावर या स्पर्धेमध्ये प्रगती होत आहे आणि यावर्षी काय कमी पडलं ते पुढच्या वर्षी पूर्ण भरून काढू असा
अट्टहास करणार ही पंच कमिटी आणि पदाधिकारी हे दक्षता घेत आहेत। मी जय भवानी मित्रमंडळ सोनपेठ याचे उपाध्यक्ष इथं आलेले आहेत। त्यांचं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांचं स्वागत गोविंद डुकरे हे करतील। प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी बऱ्याच खेळाडूंची मुलाखत घेतली की जेवण कसं आहे। जय भवानी मित्रमंडळ सोनपेठ याचे उपाध्यक्ष अतुल शिंदे यांचं स्वागत गोविंद भाऊ डुकरे हे करतील। अतुल शिंदे आपलं मनापासून स्वागत या ठिकाणी। आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करणारे नरसिंहदास झंवर साहेब, उमाकांत बागवाले, विशंबर गोरवे, बळीराम नेहरकर आणि शिवाजी ढवळे, खरोखरच आपण खेळाडूंना सुंदर असा या ठिकाणी भोजनाची जेवणाची त्यांची व्यवस्था केली। खूप खूप धन्यवाद। त्यामध्ये सर्वच पदाधिकारी असतील, या मंडळाचे अध्यक्ष रामेश्वर आळसे सर असतील, या मंडळाचे उपाध्यक्ष बळीराम जालिंदर नेरकर, इद्रिस भाई शेख, कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत मुलगीर, केशव ढोंगरे, नितीन दाता, सचिव सागर काळे, सहसचिव केदार किसनराव मुलगीर, आयुब कुरेशी, दशरथ मडके आणि चंद्रकांत रावळे। आपण खूप छान असं आयोजन केलं या ठिकाणी। खेळाडूच्या निवासाची व्यवस्था व तसेच सकाळच्या चहा पाण्याची व्यवस्था अत्यंत अप्रतिम केली। असे आमचे प्राध्यापक धोंडगे सर यांनी सुंदर आपली जिजामाता पब्लिक स्कूल आम्हाला उपलब्ध करून दिली आणि तिथे आमच्या खेळाडूंची नाश्ता, सकाळचा चहा पाणी हे सुंदर पद्धतीने केलं। प्राध्यापक धोंडगे सर आपलं खरोखरच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। त्यानंतर खेळाडूच्या जेवणाची व्यवस्था ज्यांनी आपल्याला घर निर्माण करून दिलं असे शिवाजी राजेंद्र कात पाटील यांच्या निवासस्थानी केली। अभिनंदन आणि खूप खूप आभार। सिद्धांत मेडिकल यांच्यातर्फे मेडिकल सुविधा पुरवण्यात आलेली आहे। प्रशांत गलांडे अप्पा, खरोखरच तुमचं या ठिकाणी मी कौतुक करेन, कारण तुम्ही आम्हाला ज्या ज्या ठिकाणी इंजुरी वाढली त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही मेडिकल पुरवलं अगदी मोफत। त्यानंतर डॉक्टर खोसे सरांचं मी विशेष अभिनंदन करेन, कारण त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी येऊन आम्हाला मोफत सुविधा दिली। असं सुंदर काम डॉक्टर खोसे यांनी केलेलं आहे। त्यामध्ये श्री महारुद्र नवयुवक गणेश मंडळाचे पदाधिकारी ही स्पर्धा कशी सुंदर अशी यशस्वीपणे पार पाडेल अशा पद्धतीचं काम करतायत। कुठे खेळाडूंना अशी दुखापत होऊ नये म्हणून डॉक्टरची व्यवस्था, मेडिकलची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था अशा सगळ्या व्यवस्थेकडे ते बारकाईने लक्ष देऊन आहेत। तसेच वारंवार सूचना पण देत आहेत शिस्तीच्या, की कुठल्याही मुलींना किंवा मुलांना या ठिकाणी गैरवर्तन केल्यास त्याला लागलीच पोलीसच्या ताब्यात देण्यात येईल अशा सूचना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत। त्यामध्ये गजानन काळे असतील, सुरेश बागवाले असतील, केशव डुकरे असतील, मुंजाभाऊ भांडवाले असतील, गोविंद डुकरे असतील आणि मोहन काळे आणि विष्णू आळसे असे सर्व पदाधिकाऱ्यांना मी खरोखर धन्यवाद देऊ इच्छितो। त्यांचे आभार मानतो खेळाडूच्या वतीनं आणि पंचांच्या वतीनं। आलेल्या तमाम महाराष्ट्रातल्या संघाचे खेळाडू, महाराष्ट्रातून आलेले पंच आणि प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांच्या वतीने सर्व मंडळाचे आभार मानतो। राजमाता ज्ञानप्रबोधिनी पुणे विरुद्ध बारामती स्पोर्ट्स बारामती या दोन संघादरम्यान सामना चालू आहे। कोण जिंकणार हा मानाचा चषक आणि कोण जिंकणार 55-5-5-5-5-5 अरे वा, सुंदर पकड केली ज्ञानप्रबोधींच्या संघाने।
मी विशेष करून पंचांचं अभिनंदन करेन. खरोखरच आपण कंटिन्यू सामने खेळवत आहे. कुठलाही आपल्याला रेस्ट करण्याची या ठिकाणी वेळ भेटली नाही आणि मी विशेष करून त्यांचं अभिनंदन करेन, आभार मानेन. कारण आपण खरोखरच पंचगिरी सुंदर करताय आणि या स्पर्धेला एक सुंदर असं वळण देत आहे. मी पंचांचं विशेष अभिनंदन करेन, कारण पंचांनी खूप मोठा तोलामोलाची साथ या ठिकाणी दिलेली आहे. किरकन साहेब, PSI सोनपेठ खाकी दिसताच आमच्या मनामध्ये शिस्तीचं वातावरण निर्माण होतं आणि खरोखरच साहेब, किरकन साहेब, PSI सोनपेठ, तुम्ही या ठिकाणी आलात म्हणून तुम्ही पूर्ण वेळ उपस्थिती आपली लावलेली आहे. किरकन साहेबाचं मंडळाच्या वतीनं अगदी मनापासून स्वागत करतो, कारण तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहोत आणि अशा पद्धतीचं काम किरकन साहेबांकडून झालेलं आहे. आपली पर्सनॅलिटी, आपली शिस्त, आपलं स्टेटस खूप छान आहे. किरकन साहेब, तुमचं खूप खूप अभिनंदन. डॉक्टर मुंडे साहेब यांचं स्वागत मंडळाच्या वतीनं श्रीकांत भैया काळे करतील. आम्हाला वैद्यकीय सुविधा यांच्या मार्फत उपलब्ध होतात. गावकऱ्यांची नितांत सेवा यांच्या मार्फत घडत असते. शंकर भगवानराव बिडवी यांच्याकडून लावणी सम्राज्ञी परभणीची प्रियंका अवचार, परभणीची हिला आम्ही गौतमी पाटील म्हणतो, असं या प्रियंका अवचारला या लावणीकरता शंकर भगवानराव बिडवे यांच्याकडनं 101 रुपये आणि अर्धा किलो काजू आलेले आहेत. लगेच घेऊन जायचं आहे व्यासपीठाकडे येऊन. प्रियंका जर लवकर नाही आली तर कार्यक्रम संपला इथे. गंगाखेड डान्स अकॅडमीची प्रियंका अवचार, चला. बारामतीच्या 8 नंबरला ने सुपर रेट केल्याबद्दल तिला 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे इद्रिस भाईकडून. इद्रिस भाई, खरोखरच खूप तुमचं कौतुक. आपल्या लेकीला हे प्रदान करताना खूप छान वाटतं. असे खेळाडू निर्माण व्हावेत. आज प्रत्येकाला वाटतं की आपली लेक अशीही कबड्डी खेळाडू व्हावी, असा मनोमन संस्कार आपल्या मनामध्ये रुजतो आहे आणि याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. हाच कबड्डीचा विकास आहे, हीच आपल्या कुटुंबाची विकासाची नांदी आहे. शंकरराव बिडवे यांच्याकडनं सर्व पंचांना पाव किलो काजू आलेले आहेत, कारण पंच खूप थकलेले होते आणि खरोखरच शंकरराव बिडवे यांच्याकडनं खूप मोलाचा आपल्याला मार्ग. पण काजू देताना मी देणार आहे हातात, एकदम नाही. पाव किलो काजू आलेले आहेत. अजून येतील पंचासाठी, काय काय येईल काही सांगता येणार नाही, पण सध्या पाव किलोचा कार्यक्रम लागलेला आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 55,000. कैलासवासी धोंडीबाजी विठ्ठलराव कांदे यांच्या स्पर्धेविद्यार्थ त्यांचा मुलगा किरण भैया धोंडीबाजी कांदे. खरोखरच आपल्या वडिलांनी आपल्याला दिलेला संस्कार या ठिकाणी आम्हाला कळतो आहे आणि म्हणून किरण भैया, तुमच्या वडिलांच्या संस्कारात राहून तुम्ही आम्हाला 55,000 रुपयाचं या ठिकाणी प्रथम पारितोषिक दिलेलं आहे. द्वितीय पारितोषिक आहे 31,000 रुपये. रामभाऊ आरगडे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीरामराव आरगडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेला आहे. आपले वडील आपल्या वडिलांचा वारसा हा जतन करावा, जतन ठेवावा म्हणून या ठिकाणी आहे. तिसरा आणि अंतिम